नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात घडतंय ते खरंच धक्कादायक आहे. साधारणपणे आपण आंदोलन ऐकतो तेव्हा आपल्या मनात असतं लोक रस्त्यावर उतरले, घोषणा दिल्या, कधी कधी दगडफेक, मोर्चा. यावेळी चित्र वेगळं आहे. कारण नेपाळमध्ये आंदोलन एवढं उग्र झालं की पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागला आणि एका माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा आगीत होरपळून मृत्यू झाला. नमस्कार, मी पवन, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. आज आपण समजून घेऊया नेपाळमध्ये नक्की काय घडलं, झेंजे आंदोलक काय एवढे संतप्त झाले आणि या आंदोलनाचे राजकीय परिणाम काय असू शकतात. नेपाळमध्ये 5 सप्टेंबरला सरकारने अचानक फेसबुक, युट्यूब, एक्स, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर बंदी घातली. कारण सांगितलं, चुकीची माहिती, फेक न्यूज पसरते आहे. पण लोकांना हे थेट स्वातंत्र्यावर गदा वाटलं. विशेषतः तरुण म्हणजे झेंजे यांनी याला प्रचंड विरोध दाखवला. 8 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू झाली. पहिली मागणी साधी होती, सोशल मीडिया सुरू करा आणि भ्रष्टाचार थांबवा. पण सरकारने अर्धवट निर्णय घेतला. काही ॲप सुरू केली पण लोकांचा राग शांत झाला नाही. उलट टिकटॉकवरच महागड्या गाड्या, ब्रँडेड वस्तू, परदेशी सहली करणाऱ्या नेत्यांच्या मुलांचे व्हिडिओ फिरायला लागले. जनतेला वाटलं आम्ही रोजच्या रोज बेरोजगारी, महागाई झेलतोय आणि नेत्यांची मुलं चैनीत जगतायत. 9 सप्टेंबरला काठमांडूत परिस्थिती हाताबाहेर गेली. संसद भवन, सरकारी इमारती जाळल्या गेल्या. पोलिसांच्या गोळीबारात 19 लोक ठार झाली. आंदोलक एवढे संतप्त झाले की पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या घरालाही आग लावली. शेवटी प्रचंड दबावाखाली ओलींनी राजीनामा दिला. सगळ्यात भीषण घटना घडली. माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घरात आंदोलकांनी घर पेटवलं आणि त्यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांचा आगीत मृत्यू झाला. लष्कराने खनाल यांना बाहेर काढलं पण त्यांची पत्नी व मुलगा घरात होते. मुलगा वाचला पण राज्यलक्ष्मीजी वाचू शकल्या नाहीत. याशिवाय नेपाळचे अर्थमंत्री विष्णू पौडल यांना रस्त्यावर आंदोलकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या व्हिडिओनं सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली. आता प्रश्न आहे, हे आंदोलन एवढं उग्र का झालं? एक कारण म्हणजे तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार. दुसरं कारण म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. सोशल मीडिया बंद करणं म्हणजेच लोकांचा आवाज दाबणं. तिसरं कारण म्हणजे जनतेचा नेत्यांवरचा अविश्वास. नेत्यांची मुलं चैनीत आणि सामान्य नागरिक त्रासात. यामुळे संताप उफाळून आला. आता धोरणात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर नेपाळचं हे संकट फक्त अंतर्गत नाही तर आंतरराष्ट्रीय आहे. चीन आणि भारतासोबतचा तोल, अमेरिकेची मदत, पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचे परिणाम हे सगळं यात गुंतलेलं आहे. नेपाळ हा छोटा देश असला तरी त्याचं स्थानिक राजकारण आशियातल्या स्थैर्यासाठी महत्त्वाचं आहे. थोडक्यात सांगायचं तर नेपाळमध्ये सध्या झेंजे विरुद्ध जुनी राजकीय व्यवस्था असं युद्ध पेटले आणि या युद्धानं फक्त पंतप्रधानांचा राजीनामा घेतला नाही तर समाजातील असंतोष किती खोलवर आहे हे जगाला दाखवून दिले.